नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण आपल्या व्याकरण भागातील पुढच्या घटकाकडे वळीत आहोत. आपला पुढचा टॉपिक आहे अलंकार. या ठिकाणी सगळ्यात अगोदर अलंकार हा शब्द ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर कोणती प्रतिमा उभी राहते बरं? अलंकार. अलंकार म्हणजे काय तर दागिना. या ठिकाणी आपण म्हणू अलंकार आणि भाषा मराठी विषय याचा काय संबंध बरं? आपण पाहूयात. अलंकार म्हणजे काय थोडक्यात तर दागिना, बरोबर. एखादी स्त्री किंवा पुरुष ज्या वेळेस दागिने घालतात त्यावेळेस त्यांचं रूप अगदी खुलून दिसतं. त्याचबरोबर या ठिकाणी मराठी भाषेचं सुद्धा आहे. ज्या वेळेस मराठी भाषेमध्ये काही अलंकार आहेत, हे अलंकार वापरले तर ती मराठी भाषासुद्धा अगदी सुंदर आणि समजण्यास सोपी होते. या ठिकाणी यालाच आपण मराठी भाषेतील अलंकार असे म्हणतो. आता थोडक्यात अलंकाराची व्याख्या पाहूया. अलंकार म्हणजे दागिना. आपण अधिक सुंदर दिसावे म्हणून स्त्री पुरुष दागिने किंवा आभूषणे घालतात. या ठिकाणी स्त्री पुरुष सुंदर दिसावेत म्हणून ते अलंकार घालतात, दागिने घालतात. यामुळे त्यांचं रूप खूप सुंदर दिसतं, खुलून येतं. त्याचप्रकारे मराठी भाषेमध्ये मराठी भाषा खुलून यावी, सुंदर दिसावी म्हणून या मराठी भाषेला सुद्धा काही अलंकार घातले जातात. यालाच आपण म्हणतो अलंकार. या ठिकाणी मराठी भाषेमध्ये अलंकाराचे मूळ 2 प्रकार आहेत. पहिला म्हणजे अर्थालंकार आणि दुसरा म्हणजे शब्दालंकार. त्याचबरोबर अर्थालंकाराचे 2 प्रकार येतात. पहिला म्हणजे उपमा आणि दुसरा म्हणजे उत्प्रेक्षा. तसेच शब्दालंकाराचे देखील 2 प्रकार येतात. पहिला म्हणजे अनुप्रास आणि दुसरा म्हणजे यमक. आता सगळ्यात अगोदर आपण अर्थालंकार आणि शब्दालंकार म्हणजे काय हे पाहूयात. अर्थालंकार, अर्थ अधिक अलंकार म्हणजेच काय की मराठी भाषेमध्ये कविता किंवा या ठिकाणी काही पाठ असतात. त्या पाठांमध्ये काही अर्थावर निगडीत अशा ओळी असतात किंवा त्या कवितांमध्ये अर्थावर आधारित अशा ओळी असतात. त्या कवितेच्या ओळींचा जो अर्थ असतो त्या अर्थाला जो अलंकार घातला जातो, त्या कवितेच्या किंवा पाठाच्या त्या भागाचा जो अर्थ असतो तो अर्थ अधिक खुलून दिसावा, अधिक सुंदर दिसावा म्हणून त्याच्यावरती जी चमत्कारिकरित्या कृती केली जाते त्याला जो अलंकार घातला जातो, जी आभूषणे घातली जातात त्याला आपण म्हणतो अर्थालंकार. या ठिकाणी पहा थोडक्यात अर्थाच्या चमत्कृतीमुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्यास अर्थालंकार म्हणतात. म्हणजेच काय की भाषेतील या ठिकाणी अर्थावर जास्त जोर दिला जातो आणि भाषेच्या अर्थाला जास्त सुंदर दाखवलं जातं. आणि ज्यावेळेस या भाषेच्या अर्थाला चमत्कृतीमुळे किंवा सजवण्यामुळे अलंकारामुळे त्या भाषेला सौंदर्य प्राप्त होतं त्यास आपण अर्थालंकार म्हणतो. तसेच शब्दालंकार. मग शब्दालंकार म्हणजे काय की शब्द अधिक अलंकार. म्हणजेच काय की शब्दांच्या विशिष्ट वापरामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्यास शब्दालंकार असे म्हणतात. म्हणजे पहा जसं की या ठिकाणी आपण अर्थालंकारामध्ये पाहिलं तर भाषेच्या अर्थावरती जास्त भर दिला जातो आणि तो अर्थ जास्त खुलवून दाखवला जातो आणि त्याला सौंदर्य प्राप्त करून दिलं जातं. तसंच शब्दालंकारामध्ये या ठिकाणी वाक्यातील, कवितेतील, भाषेतील शब्दावर जास्त लक्ष दिलं जातं आणि शब्दावरती चमत्कारिकरित्या कृती केली जाते आणि त्याच्यामुळे या शब्दांच्या बदलांमुळे किंवा शब्दांच्या आभूषणामुळे त्या भाषेला जे सौंदर्य प्राप्त होते त्यास आपण शब्दालंकार असे म्हणतो. ठीक आहे. या ठिकाणी आता आपण पाहूया अर्थालंकाराचे 2 प्रकार. ते म्हणजे उपमा आणि उत्प्रेक्षा. पहिला आहे उपमा अलंकार. आता या ठिकाणी पहा उपमा अलंकार म्हणजे काय की 2 वस्तूतील किंवा कृतीतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने
वर्णन केलेला असतो तिथे उपमा हा अलंकार होतो. या अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जैसे, तैसे, प्रमाण, परी यांपैकी शब्द येतात. थोडक्यात पहा उपमा अलंकार. या ठिकाणी उपमा म्हणजेच या ठिकाणी उपमेय हे जणू उपमानच आहे. या ठिकाणी उपमा अलंकार म्हणजे काय तर उपमेय हे उपमानासारखे आहे असे ज्या वेळेला दर्शविले जाते त्याला आपण उपमा अलंकार असे म्हणतो. आता उपमेय, उपमान ह्या गोष्टी आधी माहिती करून घेऊयात. तर या ठिकाणी एक साधं उदाहरण दिलेलं आहे. महाराजा प्रताप वाघासारखे शूर होते. या ठिकाणी महाराजा प्रताप यांना वाघाची उपमा दिलेली आहे. म्हणजे ते कोणासारखे आहेत तर वाघासारखे शूर आहेत. ठीक आहे. या ठिकाणी महाराजा प्रताप यांना वाघाची उपमा दिलेली आहे, उदाहरण दिलेलं आहे की महाराजा प्रताप हे वाघासारखे शूर आहेत. म्हणजेच काय तर महाराजा प्रताप आणि वाघ हे दोन्ही काय आहेत तर शूर आहेत. म्हणजे ह्या दोन्हीची काय केलेली आहे तर या ठिकाणी तुलना केलेली आहे. म्हणजेच एका गोष्टीची दुसऱ्या गोष्टीशी केलेली तुलना म्हणजेच काय तर उपमा अलंकार. आता या ठिकाणी उपमेय म्हणजे काय तर महाराजा प्रताप म्हणजे आपण ज्या वस्तूची ज्या गोष्टीची तुलना करतो त्याला आपण म्हणतो उपमेय. म्हणजे या ठिकाणी महाराजा प्रतापची तुलना आपण कोणाबरोबर केलेली आहे तर वाघाबरोबर केलेली आहे. म्हणून महाराजा प्रताप हे काय झालेले आहेत या ठिकाणी तर उपमेय. मग उपमान म्हणजे काय की कोणाशी तुलना केलेली आहे आपण वाघाशी तुलना केलेली आहे. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी उपमान काय येणार तर वाघ येणार. पुन्हा एकदा समजून घ्या उपमेय आणि उपमान. या ठिकाणी उपमेय म्हणजे काय की ज्याची तुलना केली जाते त्याला म्हणतात उपमेय. उपमान म्हणजे काय की ज्याच्याशी तुलना केली जाते त्याला म्हणतात उपमान. आता समान गुणधर्म म्हणजे काय की महाराजा प्रताप आणि वाघ या दोघांची तुलना केलेली आहे. पण ही तुलना कशाबद्दल केलेली आहे, ह्या दोघांचा कोणता गुण या ठिकाणी दर्शविला आहे, म्हणजे कोणत्या गुणामुळे हे दोघं एकसारखे आहेत बरं तर त्यांच्या शूरपणामुळे. म्हणून महाराजा प्रताप हे वाघासारखे शूर होते. म्हणून त्या दोघांमध्ये कोणता गुण आहे बरं समान शूरपणा. म्हणून या ठिकाणी समान गुणधर्म आहे तर शूरपणा. म्हणजेच काय समान गुणधर्म म्हणजे काय तर त्यांच्यात असलेला समान गुण. आणि त्याच्यानंतर साधर्म्यवाचक शब्द म्हणजेच काय तर महाराजा प्रताप वाघासारखे शूर होते. म्हणजे महाराजा प्रताप आणि वाघ या दोघांचं समानता दाखविणारा शब्द. महाराजा प्रताप वाघासारखे म्हणजे महाराजा प्रताप कोणासारखे होते वाघासारखे होते. मग सारखे या शब्दाने काय झालेलं आहे तर महाराजा प्रताप आणि वाघ या दोघांची समानता दिसून येते. म्हणून सारखे या शब्दाने महाराजा प्रताप आणि वाघ या दोघांना जोडलेला आहे, यांची समानता दाखवलेली आहे. म्हणून साधर्म्यवाचक शब्द म्हणजेच काय तर समानता दर्शविणारा शब्द. कोणत्या शब्दामुळे या दोन व्यक्तींमध्ये किंवा दोन वस्तूंमध्ये समानता दिसून येते तर सारखे या शब्दामुळे दिसून येते. त्याच्यामुळे साधर्म्यवाचक शब्द कोणता येणार तर सारखे. ठीक आहे. आता आपण पुन्हा वळूया. या ठिकाणी लक्षात आलंय उपमेय म्हणजे काय, उपमान म्हणजे काय, समान गुणधर्म म्हणजे काय आणि साधर्म्यवाचक शब्द म्हणजे काय. ठीक आहे. आता उपमा अलंकार आपण पुन्हा थोडक्यात पाहूया. उपमा अलंकार म्हणजे काय की उपमेय आणि उपमान हे दोन्ही काय आहेत तर
एक सारखे आहेत. या ठिकाणी उपमेय आणि उपमान या दोघांची काय केली जाते? तुलना केली जाते, बरोबरी केली जाते. त्याला आपण म्हणतो उपमा अलंकार. ठीक आहे. या ठिकाणी त्याचंच हे उदाहरण होतं, महाराजा प्रताप वाघासारखे शूर होते. म्हणजे महाराजा प्रताप आणि वाघ ह्या दोघांमध्ये तुलना केलेली आहे, म्हणून या ठिकाणी उपमेय काय येणार तर महाराजा प्रताप, उपमान काय येणार तर वाघ. समान गुणधर्म काय येणार? त्यांच्यातला समान गुण कोणता आहे ज्याची आपण तुलना केलेली आहे तर शूरपणा. आणि साधर्म्यवाचक शब्द कोणता आहे? कोणत्या शब्दामुळे ह्या दोघांमधील समानता दिसून येते तर सारखे. आलं लक्षात? आणखी एक उदाहरण घेऊया म्हणजे चांगलं लक्षात येईल. कमलापरी मिटती दिवस उमलुनी तळ्यात. या ठिकाणी प्रस्तुत उदाहरणात दिवस उगवणे, मावळणे या क्रियांना कमलाचे उमलणे, मिटणे याची उपमा दिली आहे. म्हणजे पहा, आपण थोडक्यात सहज बोलू शकतो की नाही असं, आज दिवस उगवलाय आणि आज दिवस मावळलाय. परंतु हे साधे शब्द वापरण्यापेक्षा यांना चमत्कारीरित्या आणि अलंकार चढवलेला आहे. भाषिक अलंकार चढवून या ठिकाणी हेच वाक्य कसं वापरलेलं आहे? या ठिकाणी कमलापरी मिटती दिवस उमलुनी तळ्यात. आता या ठिकाणी जर मी विद्यार्थी मित्र हो तुम्हाला सांगितलं की उपमेय, उपमान, समान गुणधर्म, साधर्म्यवाचक शब्द ओळखा बरं कोणते आहेत, तर आपण पाहूया. या ठिकाणी या वाक्यामध्ये कमलापरी मिटती दिवस म्हणजे दिवसाची या ठिकाणी तुलना कशाशी केलेली आहे तर कमल म्हणजे कमळाशी केलेली आहे. म्हणून उपमेय काय येणार तर दिवस, उपमान काय येणार तर कमल म्हणजेच कमळ. आणि या ठिकाणी परी हा शब्द आलेला आहे. या ठिकाणी मी सांगितले पहा, परी हा शब्द देखील याच्यामध्ये येतो. तर परी या शब्दाने काय होतंय तर या ठिकाणी या दोन्ही शब्दांचा साधर्म्यपणा किंवा समानपणा दिसून येतोय. म्हणून परी या ठिकाणी साधर्म्यवाचक शब्द आणि समान गुणधर्म काय येईल? कशाची तुलना केलेली आहे या ठिकाणी तर दिवसाच्या उगवण्याची आणि मावळण्याची. म्हणून समान गुणधर्म काय येईल तर दिवस उगवणे, मावळणे. ठीक आहे. आणखी एक सोपं उदाहरण देते या ठिकाणी, ते म्हणजे हा आंबा साखरेसारखा गोड आहे. या ठिकाणी आंबा आणि साखर ह्या दोन शब्दांची तुलना, या दोन वस्तूंची तुलना केलेली आहे. मग आंब्याची तुलना कशाशी केलेली आहे तर साखरेशी केलेली आहे. म्हणून उपमेय काय येणार तर आंबा, उपमान काय येणार तर साखर. त्याच्यानंतर साम्यवाचक शब्द काय येईल? सारखा. कोणत्या शब्दामुळे दोघांचा सारखेपणा दिसून येतोय तर सारखा. आणि कोणता गुण सांगितलेला आहे जो आंब्यामध्ये पण आहे आणि साखरेमध्ये पण आहे तर त्याची गोडी, मधुरता, गोडपणा. या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो, उपमा अलंकार हा तुमच्या लक्षात आलाच असेल. आता आपण वळूया आपल्या पुढच्या अलंकाराकडे, तो म्हणजे उत्प्रेक्षा. या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय की उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केलेली असते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार असा होतो. यात जणू, काय, जेवी, गमे, भासे, वाटे, की, जसे, तसे हे शब्द येतात. उदाहरणार्थ लहानगी वसुधा जणू गोड परीच. आता या ठिकाणी आपण उपमेय, उपमान, समान गुणधर्म आणि साधर्म्यवाचक शब्द हे समजून घेतलेले आहेत. आता फक्त उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय हे समजून घेऊया. उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय? आपण उपमा अलंकारामध्ये काय पाहिलं की उपमेय आणि उपमान या दोघांची काय केली जाते तर तुलना केली जाते. म्हणजे उपमेय हे उपमानासारखे आहे अशी आपण तुलना कशामध्ये करतो? उपमा अलंकारामध्ये. त्याला उपमा दिली जाते, बरोबर.
परंतु या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकारामध्ये काय केलं जातं की उपमेय हे उपमानासारखे नाही तर ते उपमानच आहे असे दर्शविले जाते. म्हणजे समजा राम आणि श्याम हे दोघं जण आहेत. या ठिकाणी उपमा अलंकारामध्ये मी काय बोलेल की राम श्यामसारखा हुशार आहे. परंतु उत्प्रेक्षा अलंकारामध्ये हेच वाक्य कसं होईल की राम श्यामसारखा नाही तर राम श्यामच आहे. म्हणजे त्या दोघांमध्ये सारखेपणा नाही आहे तर ते डिक्टो एकसारखे आहेत. दोघांमध्ये काहीही फरक नाही. म्हणजे राम हा अगदी श्यामच आहे. म्हणजे अशी अतिशयोक्ती या ठिकाणी केली जाते. म्हणजेच काय थोडक्यात तर राम हा राम नसून तो श्यामच आहे. म्हणजेच काय तर उत्प्रेक्षा अलंकार. म्हणजेच काय तर उपमेय हे उपमेय नसून ते उपमानच आहे अशी या ठिकाणी कल्पना केली जाते. उदाहरण पाहूया आपण. लहानगी वसुधा जणू गोड परीच. म्हणजे या ठिकाणी लहानशी वसुधा जी आहे ही छोटीशी मुलगी आहे. ही ती मुलगी नसून ती कोण आहे तर गोड परीच आहे. म्हणजे या ठिकाणी हिची तुलना गोड परीशी केलेली आहे. पण ती तुलना केली आहे का नाही. ती तुलना करताना काय सांगितलंय की ती मुलगी वसुधा नसून तर ती कोण आहे एक गोड परी आहे. आता या ठिकाणी मग उपमेय काय आहे तर वसुधा. कोणाची तुलना केली आपण तर वसुधाची केली आहे. कोणाशी केलेली आहे तर परीशी केलेली आहे. ठीक आहे. याचा समान गुणधर्म काय येईल. कोणता गुण समान आहे बरं की वसुधा ही त्या परीसारखी गोड आहे सुंदर आहे. म्हणजेच काय की दोघींच्या सुंदरतेची या ठिकाणी तुलना केलेली आहे. म्हणजे समान गुण कोणता आहे दोघींमध्ये तर सुंदरता. आणि साधर्म्यवाचक शब्द काय आहे तर जणू. कोणत्या शब्दामुळे वसुधा आणि परी हे दोन्ही शब्द जोडलेले आहेत किंवा यातला सारखेपणा दिसून येतोय तर जणू. या ठिकाणी दिलेले आहेत जणू काय जेवी गमे. त्याप्रमाणे जणू हा मग काय झाला साधर्म्यवाचक शब्द झाला. आणखी एक उदाहरण दिलेलं आहे. अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांसाठी जणू देवदूतच. म्हणजे काय तर अब्दुल हा अब्दुल नसून तर तो कोण आहे त्या तपोवनातील ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांसाठी एक आलेला देवदूतच आहे. मग या ठिकाणी कोणाची तुलना केलेली आहे अब्दुलची. म्हणून या ठिकाणी अब्दुल काय झाला बरं उपमेय. ठीक आहे. आणि कोणाशी तुलना केलेली आहे तर देवदूताशी. म्हणजे देवदूत काय आहे तर या ठिकाणी उपमान. ठीक आहे. आणि त्याच्यातील कोणत्या गुणाबद्दल चर्चा केलेली आहे या ठिकाणी तर त्याचा चांगुलपणा. म्हणून या ठिकाणी समान गुणधर्म काय येईल तर त्याचा चांगुलपणा किंवा देवतापणा. आणि साम्यवाचक शब्द काय येईल या ठिकाणी जणू. येते लक्षात. आणखी एक आंब्याचं उदाहरण घेऊया. हा आंबा म्हणजे जणू साखरच. आधी आपण काय पाहिलं उपमामध्ये आंबा साखरेसारखा गोड आहे. आता या ठिकाणी काय सांगितलंय हा आंबा म्हणजे जणू साखरच. म्हणजे हा आंबा नसून काय आहे तर ती साखरच आहे. मग या ठिकाणी आंबा हे काय झालं तर उपमेय. कारण आंब्याची तुलना केलेली आहे. कोणाशी केलेली आहे तर साखरेशी केलेली आहे. म्हणजे साखर काय झाली या ठिकाणी उपमान. या ठिकाणी समान गुणधर्म काय झाला तर त्याचा गोडपणा. आणि साम्यवाचक शब्द काय झाला तर जणू. आता आपण वळूया आपल्या अलंकाराच्या पुढच्या प्रकाराकडे. तो म्हणजे शब्दालंकार. शब्दालंकाराचा पहिला प्रकार आहे तर अनुप्रास. अनुप्रास म्हणजे काय तर जेव्हा वाक्यात किंवा कवितेच्या ओळीत एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती होते त्यास अनुप्रास अलंकार असे म्हणतात. म्हणजे पहा शब्दालंकारामध्ये काय केलं जातं तर वाक्य कविता याच्या शब्दांकडे जास्त लक्ष दिलं जातं. ठीक आहे. मग अनुप्रास अलंकारामध्ये काय होतं तर एखाद्या वाक्यामध्ये किंवा कवितेच्या ओळीमध्ये जर एकच शब्द एकच अक्षर एकच अक्षर सतत येतंय त्याची पुनरावृत्ती होतीये सारखं तेच अक्षर येतंय त्याला आपण म्हणतो अनुप्रास अलंकार. या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे पहा. काकाने काकाचे कामाचे कागद कात्रीने कापले. मग या ठिकाणी पहा काकाने मध्ये आला का, काकाचे मध्ये आला का, कामाचे मध्ये आला का, कागद मध्ये आला का,
कात्रीनेमध्ये आला का आणि कापलेमध्ये आला का. म्हणजे का ह्या अक्षराची या ठिकाणी पुनरावृत्ती झालेली आहे. का हे अक्षर सतत सतत आलेलं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी कोणता अलंकार झालेला आहे तर अनुप्रास अलंकार झालेला आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो, आपण शब्द अलंकारामध्ये उपमा उत्प्रेक्षा पाहताना आपण उपमेय, उपमान, समान गुणधर्म, साम्यवाचक शब्द पाहिलेले आहेत आणि हे आपल्याला शोधून लिहावे लागतात. तसे या ठिकाणी शब्द अलंकारामध्ये लिहावे लागत नाही. या ठिकाणी आपल्याला शब्द अलंकाराची लक्षणे आणि त्याचबरोबर अलंकाराचा प्रकार ओळखावा लागतो. आणखी एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनू चपल चरण अनिलगन निघाले. या वाक्यामध्ये जर पाहिलं तर नची पुनरावृत्ती झालेली आहे. दोनपेक्षा जास्त वेळा नची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून या ठिकाणी हा अनुप्रास अलंकार आहे. त्याचबरोबर लची या ठिकाणी वरील ओळी वाचताना ल हे पुन्हा पुन्हा आल्यामुळे जो नाद निर्माण झालेला आहे, त्यामुळे त्या ओळी वाचताना एक प्रकारची शोभा आली आहे, त्यामुळे तेथे अनुप्रास अलंकार होतो. म्हणजे लची या ठिकाणी काय झालेली आहे तर पुनरावृत्ती झालेली आहे आणि म्हणून हे वाक्य वाचताना एक वेगळीच मजा येते. आता आपण पाहूया आपला शेवटचा अलंकार, तो म्हणजे यमक. आता यमक आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. यमक म्हणजे काय तर इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो रायमिंग. या ठिकाणी यमक म्हणजे काय, जेव्हा कवितेच्या ओळीमध्ये शेवटचे अक्षर किंवा शब्द सारखे येतात तेव्हा यमक अलंकार असतो किंवा त्याला आपण यमक अलंकार म्हणतो. उदाहरणार्थ, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. म्हणजेच काय, या कवितेच्या ओळीमध्ये बघा घडो आणि पडो हे एकसारखे, हे रायमिंग वर्ड्स पुन्हा पुन्हा आलेले आहेत, म्हणून आपण ह्याला काय म्हणतो तर यमक अलंकार. या ठिकाणी पाहिलं तर आपण शब्दावर जोर देतोय. या वाक्यात या कवितेच्या वाक्याच्या अर्थावरती जोर देतोय का नाही, तर आपण या कवितेच्या शब्दांवरती जोर देतोय. म्हणून या ठिकाणी पाहिलं तर घडो पडो. दुसरं दिलेलं आहे, राज्य गादीवरी काढी तुझ्या आठवणी, फळा आली मायेची पाठवणी. म्हणजे आठवणी आणि पाठवणी ह्या दोन्ही काय आहेत या ठिकाणी यमक आहेत. म्हणजेच काय तर या ठिकाणी वाक्याच्या शेवटी किंवा मध्यभागी या ठिकाणी यमक येतो, त्याला आपण म्हणतो यमक अलंकार. यातील दुसऱ्या व चौथ्या चरणाच्या शेवटी आठवणी पाठवणी ही 4 अक्षरे क्रमाने आल्यामुळे ऐकताना गंमत वाटते, तेथे एक प्रकारचा नाद निर्माण होतो. म्हणजेच याला आपण काय म्हणतो तर यमक अलंकार. या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला अलंकार या घटकावरती स्वाध्याय दिला जातोय, तो स्वाध्याय पूर्ण करावा. त्याचबरोबर याच्या नोट्स लिहून घ्याव्यात आणि हा व्हिडिओ समजेपर्यंत पुन्हा पुन्हा पाहावा. तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मेसेज थ्रू किंवा स्कूलमध्ये आपण भेटल्यानंतर देखील ते क्लिअर करूयात. धन्यवाद.